नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की मधू आपल्या रूममध्ये डिलिव्हरीचा व्हिडिओ बघत असते। तो व्हिडिओ बघून तिला खूप असे घाबरल्यासारखे होते। तेवढ्यात राघव मधूचा आवडता ब्रेकफास्ट घेऊन येतो। तर मधू ही राघवला म्हणते की अरे राघव, हा व्हिडिओ बघ ना, डिलिव्हरीचा मला बघूशी सुद्धा वाटेना। राघव म्हणतो की मधू, तू तुझा ब्रेकफास्ट करून घे। मधू म्हणते की राघव, डिलिव्हरीची जी काही डेट लवकरच जवळ येते, त्यामुळे मला तसतशी आणखीनच भीती वाटते। राघव मधूच्या हातातील तो मोबाईल घेतो आणि तो व्हिडिओ बंद करतो आणि असले व्हिडिओ बघायची तुला काही गरज नाही असे तो मधूला म्हणतो। आणि जगातील सर्व बायकांना हे त्रासातून शेवटी बाहेर यावेच लागते, त्यामुळे तू हा असले व्हिडिओ बघून स्वतःला मात्र घाबरू नको। तर लगेच मधू म्हणते की राघव, सर्व काही हे ठीक होईल ना। राघव म्हणतो की मधू, आपण आईची तर व्यवस्थित काळजी घेतो, मग बाळा व्यवस्थित येणारच। मधू म्हणते की राघव, खरंच थँक्यू, तू खूप छान सिरियसली मला समजावतो। राघव म्हणतो की मी बाळाचा बाबा आहे, त्यामुळे माझे हे ते कर्तव्यच आहे। राघव म्हणतो की त्यापेक्षा माझ्यापेक्षाही सिंधूने या बाळासाठी जास्त केलेले आहे। तर मधूचा लगेच चेहरा पडल्यासारखा होतो आणि तेवढ्यात सिंधू येते। सिंधू काही मधूचे औषधं घेऊन येते आणि ती राघवच्या हातात देते आणि ही मधुताईंना घ्यायला लावा। तेव्हा राघव ती औषधाचे जे काही हे गोळ्या आहे ते मधूच्या हातात देतो आणि हे औषधं घे। तर मधू खुश होऊन ते घेते। सिंधू उठते आणि मधुताईंच्या जवळ येते आणि पोटावरून हात फिरून गुड मॉर्निंग बाळा असे करते। तेव्हा बाळ आतमधून लाथ मारते। सिंधूला खूपच आनंद होतो आणि मधूसुद्धाही खूप आनंद होते आणि राघवला म्हणते की राघव, तू सुद्धा ये ना। राघवला खूप आनंद झालेला असतो। तेव्हा राघव सुद्धा येतो आणि मधूच्या पोटाला हात लावतो। तर बाळ पुन्हा लाथ मारते। राघवला खूपच आनंद होतो आणि वाव, बाळाला सुद्धा कळते की त्याचे आई बाबा जवळ आहे, म्हणून तो लाथ मारतो। तर सिंधू खुश होते। तर लगेच मधू मनात म्हणत असते की राघव, मी हे सर्व तुझ्यासाठी केलेले आहे आणि याचा आनंद सिंधूला मी उपभोगून देणार नाही। तर मधू लगेच रडण्याचे नाटक करते आणि ह्या खरंच किती छान अनुभव आहेत, पण एकदा बाळ जगात आले तर माझा पूर्णपणे हक्क संपेल आणि मला हे अनुभव परत अनुभवता सुद्धा येणार नाही आणि नंतर या बाळावरचा माझा हक्क पूर्णपणे संपेल ना राघव। राघव म्हणतो की मधू, अगं हे बाळ ह्याच घरात राहणार आणि तुला बाळापासून घेण्याला कोणीही अडवणार नाही। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सिंधू आपल्या रूममध्ये टेन्शनमध्ये बसलेली असते। राघव येतो। सिंधू काय झाले असे विचारतो। सिंधू म्हणते की राघव सर, मला आज जरा टेन्शन आले आणि काहीतरी होणार असे वाटते। राघव म्हणतो की सिंधू, कसे वाटते तुला? सिंधू म्हणते की असे वाटते की आपले बाळ जगात येण्याची वेळ आता आलेलीच आहे। राघव म्हणतो की कसे शक्य सिंधू, हे अजून 9 महिने पूर्ण नाही झाले, मला खूप भीती वाटते काहीतरी होणार। राघव म्हणतो की सिंधू रिलॅक्स, काही होणार नाही, मनातील भीती काढून टाक। मी आता ऑफिसमध्ये जातो आणि तिथे गेल्यानंतर तुला कॉल करतो। तर राघव सिंधूला आपल्या मिठीत घेतो आणि आधार देतो। त्यानंतर इकडे रुक्मिणी काकू, राजश्री, ऋतुजा आणि रेश्मा या मंदिरात जायला निघलेले असतात। तर लगेच तिथे सिंधू येते आणि सिंधू म्हणते की तुम्ही इतक्या सकाळी कुठे निघलात? राजश्री म्हणते की अगं, राणीच्या डिलिव्हरीची तारीख आता जवळ येते, त्यामुळे आम्ही देवमंदिरात अभिषेक घालण्यासाठी जातोय। राजश्री म्हणते की सिंधू, तू सुद्धा येते का आमच्याबरोबर बाळाच्या सुखासाठी हा अभिषेक करण्यासाठी? सिंधू म्हणते की नाही, नको, आणि मला तर असे वाटते की तुम्ही सुद्धा जाऊ नका। राजश्री विचारते की काय ग, काय झाले सिंधू? मला ना खूप टेन्शन आले। मला असे वाटते की मधुताईंना कधीही काळा सुरू होतील आणि त्यांची डिलिव्हरी सुद्धा आजच होऊ शकते। काकू म्हणते की अगं ये वेड्या बाळा, मी तुझी उत्सुकता समजू शकते, पण अजून 9 महिने पूर्ण होण्यासाठी खूप वेळ बाकी आहे, त्यामुळे तू इतके टेन्शन घेऊ नको। सिंधू म्हणते की तसे नाही काकू, मला ना कसली तरी चाहूल असल्यासारखं वाटतं आणि डिलिव्हरी नक्की होणार असे वाटते। तर मधू म्हणते की सिंधू, मला अजून कोणताही त्रास होत नाही, तुला असे का वाटते? आणि हे बाळ माझ्या पोटात आहे, मग तो त्रास मला झालेला कळणार, पण मला काही त्रास होत नाही। आणि मामी म्हटल्या ना, 9 महिने पूर्ण झाल्यानंतर डिलिव्हरी होत असते। आणि मग तुला काय देवानी अशी अक्कल दिली का? सगळी अक्कल तुलाच दिलेली वाटते।
बाळाला जन्म मी देणार आहे, त्याच्या कळा सुद्धा मला सोसायच्या आणि तू का इतकं टेन्शन घेते? काकू म्हणते की मधू शांत हो, इतकं जीवाचा आटापिटा करू नको. आम्ही सर्वजणी मंदिरात जातोय आणि सिंधू सुद्धा हॉस्पिटलला जाते, त्यामुळे तू स्वतःची काळजी घे. सिंधू म्हणते की नाही काकू, तुम्ही कोणीच घरी नाही, मी आज हॉस्पिटलला नाही जाणार, मी मधुताईंजवळच थांबणार. मधू म्हणते की मला जर त्रास झाला तर मी राघवला घरी बोलावून घेईन, पण तू माझ्याजवळ येथे थांबू नको. सिंधू म्हणते की राघव सरांना मिशनची महत्त्वाची मीटिंग आहे, त्यामुळे ते फोन घेणार नाही आणि ऋषभला सुद्धा मीटिंग आहे. बाबा आणि रत्नाकर ऋतुराज काका हे सुद्धा बाहेर गेले, त्यामुळे मी येथेच थांबणार, कोणी काही म्हटले तरी चालेल. मधू म्हणत असते की सिंधू प्रत्येक वेळीस तू तुझे खरे का करत असते ग? मला जर कळाल्या तर मी स्वतः मंदिरात जाईल आणि तू माझी काळजी करू नको. मला डॉक्टरांकडे जाता येते आणि मला आणखीन घाबरायचा प्रयत्न मात्र करू नको, म्हणून मधू काकू आणि राजश्री यांना जायचं सांगते. सिंधू म्हणतच की हॉस्पिटल सुद्धा लांब आहे आणि काकू तुम्ही ज्या मंदिरात चालल्या कुलदैवतेला ते सुद्धा घरापासून लांब आहे, मग मी अशा परिस्थितीत मधुताईंना एकटीला नाही थांबून देणार. तर काकू आणि राजश्री म्हणतात ठीक आहे सिंधू, तू घरी असल्यानंतर आम्हाला कोणतेही टेन्शन राहणार नाही, म्हणून काकू आणि ऋषभ हे सर्वजण निघून जातात. तर जाताना ऋषभ म्हणतो की वहिनी काही जर लागले तर मला कॉल कर. तेव्हा सर्वजण गेल्यानंतर सिंधू ही मधूला म्हणत असते की मधुताई तुम्ही रूममध्ये जा आणि जरा आराम करा. मधू म्हणत असते की नाही, तुझे काही एक ऐकणार नाही. सिंधू म्हणते ठीक आहे, मी तुमच्यासाठी जेवणाची तयारी करते. तर मधू आपल्या रूममध्ये मोबाईलमध्ये गेम बघत असते. सिंधू येते. सिंधू म्हणते की मधुताई इतका वेळ असे बसून गेम बघणे चांगले नाही, त्यामुळे तुम्ही जरा खाली झोपा. तर मधू म्हणत असते की नाही, तुम्हाला जरा शांत एकटीला राहून देते की नाही. तर सिंधू लगेच मधूच्या कपाटामधील काही कपडेही बॅगमध्ये भरू लागते. मधू म्हणते की काय ग सिंधू काय करतेस? सिंधू म्हणते की मी जरा आपल्याला जरा तर काही तुम्हाला त्रास झाला तर हॉस्पिटलला जाण्याची तयारी करते आणि हॉस्पिटलमध्ये सुद्धा मी तसे सांगून ठेवले. मधू म्हणते की का मला त्रास देण्याचा प्रयत्न करते, जा ना तू इथून. सिंधू म्हणते की नाही मधुताई, मी फक्त तुम्हाला त्रास नाही समजावण्याचा प्रयत्न करते, नागन टेन्शन नको. मधू म्हणते की मला त्रास देऊ नको, तू जा आणि माझ्यासाठी कॉफी बनवून आण. सिंधू म्हणते की ठीक आहे, पण मधुताई काळजी घ्या. म्हणून सिंधू ही किचनमध्ये येत असते आणि तेथील देव मंदिरात ती देवाला हात जोडते आणि दिवा आणि अगरबत्तीचा सर्व काही ही करून ती देवाला नमस्कार करते. त्यानंतर इकडे राजश्री ही काकूला म्हणत असते की वहिनी खरंच आज मला जरा भीती वाटते, आपण मंदिरात यायला नको होते, घरी मधूजवळच थांबायला पाहिजे होते. आणि सिंधू जे काही म्हणत होती की आज डिलिव्हरी होणार, त्यामुळे मला खरंच वहिनी खूप टेन्शन आले. काकू म्हणते की अगं राजश्री तू इतके टेन्शन घेऊ नको, सोनोग्राफी सुद्धा झाली आणि डॉक्टर काय म्हटले 9 महिने पूर्ण झाल्यानंतरच बाळ जन्माला येईल, त्यामुळे तू राजश्री टेन्शन घेऊ नको असे काकू राजश्रीला समजावते. तरी सुद्धा राजश्रीला टेन्शन येत असते. काकू म्हणत असते की अगं आपण अभिषेक करण्यासाठी मंदिरात आलो, मग त्याच्या कृपेने आपलं बाळ हे सुखरूपच जन्माला येणार. राजश्री इतके टेन्शन घेऊ नको. त्यानंतर इकडे सिंधू किचनमध्ये असते आणि राघव कामावर गेले असतील की नाही त्यांचा कॉल सुद्धा आला नाही, म्हणून सिंधू राघवला कॉल करते. तर राघवचा मेसेज येतो की सिंधू मी बिझी आहे, तुला नंतर कॉल करतो. तेवढ्यात मधू ही बाहेर खुर्चीवर येऊन बसते आणि मोबाईलमध्ये व्हिडिओ बघत असते. तेवढ्यात मधूला अचानक त्रास होण्यासाठी लागतो आणि ती जोरात सिंधूला आवाज देते. सिंधू खूपच घाबरते. सिंधू धावतच मधूजवळ येते. मधू म्हणत असते की अगं अचानक असे कसे झाले, म्हणून मधू जोरात ओरडत असते. सिंधू चेक करते तर सिंधू म्हणते की मधुताई तुम्हाला लेबर पेन्ससुद्धा सुरू झाल्या आणि घाबरू नका, मी राघवला किंवा काकूला कॉल करते. तर काकूचा फोन हा घरीच असतो, म्हणून राजश्रीला फोन लावते तर राजश्रीचा फोनसुद्धा लागत नाही. त्यानंतर सिंधू राघवला फोन करत असते, परंतु राघव एका महत्त्वाच्या मिशनच्या मीटिंगवर त्यांची चर्चा चालू असते, त्यामुळे राघवसुद्धा कॉल घेत नाही. मधू आणखीनच जोरात किंचाळत असते आणि सिंधू खूपच घाबरते. तेव्हा सिंधू ही राघवला मेसेज करते. राघव तो मेसेज बघते आणि मधुताईंना कळा येतात हे सांगते. तर राघव सुद्धा खूपच घाबरतो आणि इकडे मधू तर खूपच घाबरलेली असते. सिंधू तिला आधार देण्याचा प्रयत्न करत असते. तर राघव लगेच लगेच सिंधूला फोन लावतो. सिंधू म्हणत असते की रिक्षा येण्यासाठी सुद्धा खूप टाईम आहे आणि ॲम्ब्युलन्स तर येण्यासाठी
40 मिनिटं बाकी आहे आणि मधुताईंना तर खूपच त्रास होतो। दामले काकूंच्या घराचा सुद्धा लाईट बंद झाला म्हणजे ते झोपले असतील। मला खरंच खूप भीती वाटते राघव सर, काहीतरी नक्की करा। राघव म्हणतो की सिंधू मी येतो, तोपर्यंत तू मधूला आधार दे। सिंधू म्हणत असते की राघव सर तुम्ही येथे येईपर्यंत सुद्धा टाईम नाही, मधुताईंना खूपच त्रास होतो आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊनच जावे लागणार। राघव म्हणतो की सिंधू रिलॅक्स, तू शांत हो आणि दीर्घ श्वास घे। राघव म्हणतो की तू फक्त माझे इंस्ट्रक्शन हे फॉलो कर। मी तुला सांगतो की कार तुला चालवता येते, तू मधूला कारमध्ये बसव आणि तिला मदत कर आणि तू तिला घेऊन हॉस्पिटलला जाऊ शकते। सिंधू म्हणते की राघव सर तुम्ही काय सांगण्याचा प्रयत्न करता, मी किती दिवसाची गाडी चालवलेली नाही आणि तुम्ही हे काय सांगता, आपल्याला दुसरा काहीतरी मार्ग काढावा लागणार, प्लीज काहीतरी करा। मधू म्हणते की तू मूर्ख आहेस ना, त्याचं ऐक ना आणि मला हॉस्पिटलमध्ये घेऊन चल ना। सिंधू म्हणते की राघव या सिच्युएशनमध्ये मी ही रिस्क नाही घेऊ शकत। राघव म्हणतो की सिंधू तू स्वतःला शांत कर, कारण तुला काहीतरी करावे लागणार आणि मधूला घेऊन हॉस्पिटलला जावीच लागणार। तर सिंधू म्हणते की हो मी तयार आहे, काहीतरी प्रयत्न करते। राघव म्हणतो की मधूला गाडीमध्ये ठेवल्यानंतर मला व्हिडिओ कॉल कर। सिंधू म्हणते की ठीक आहे। तर हा भाग इथे संपतो। तर पुढील भागामध्ये हॉस्पिटलला जाता जाताच मध्येच मधूची डिलिव्हरी होते आणि सुखरूप असे बाळ जन्माला येते। मात्र बाळ जन्माला आल्यानंतर ते रडत नसते। मग तेथील बायकांना वाटते की बाळ गेले, पण बाळ हे सिंधूच्या देवाच्या कृपेने शेवटी रडण्यास रडते आणि बाळाच्या आवाजाने सिंधूला खूप असा आनंद होतो।